जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हा परिषदेसाठी 7 आणि पंचायत समितीसाठी 8 उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा परिषदेच्या मेदनकरवाडी गटात अपक्ष 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 2 असे 5, तर पिंपळगाव तर्फे खेड गटात भारतीय जनता पार्टी आणि वाडा गटात अपक्ष असे प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र दाखल। जिल्हा परिषदेच्या मेदनकरवाडी गटात गणेश आरगडे, दत्तात्रय जरे आणि बाजार समितीचे संचालक विनोद टोपे यांनी अपक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडून विनोद टोपे आणि वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनल टोपे यांनी दाखल केले नामनिर्देशन पत्र। पिंपळगाव तर्फे खेड गटातून विष्णुदास बाजीराव थिटे यांनी भारतीय जनता पार्टी, तर वाडा गटातून बाजार समितीचे संचालक सुधीर भोमाळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला दाखल। पंचायत समिती निवडणुकीसाठी अपक्ष आणि राजकीय पक्ष असे सोमवारी दिवसभरात 8 अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल। रेटवडी, कडूस, मरकळ, पिंपळगाव तर्फे खेड, वाफगाव आणि काळूस गणातून 8 उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र। रेटवडी गणातून दिलीप डुबे, कडूस गणातून चांगदेव ढमाले आणि काळूस गणातून दत्तात्रय जरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केले दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने कडूस गणातून पंडित मोढवे, मरकळ गणातून भगवान लोखंडे, वाफगाव गणातून अजय चव्हाण यांची उमेदवारी, तर पिंपळगाव तर्फे खेड गणातून चैताली विष्णुदास थिटे यांचा अर्ज, तर कडूस गणातून शिवसेना पक्ष म्हणून प्रेमनाथ तुपे यांनी अर्ज केला दाखल। बहिणीने आर्थिक मदत केली, त्याची परतफेड म्हणून उमेदवारीचा खटाटोप, पण शिक्षण अपूर्ण बोलता येत नाही। आजपर्यंत एकाही आमदारानं जे केलं नाही ते उमेदवार लादण्याचं काम सध्याचे आमदार करत आहेत, पण बाहेरचा उमेदवार आम्ही कदापि सहन करणार नाही। वराळे येथे शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी आमदार दिलीप मोहिते आणि शरद बुट्टे पाटील यांनी आमदार बाबाजी काळे यांना केलं लक्ष। तालुक्याच्या आमदारांचा सध्या एकच अजेंडा, लग्न, दशक्रिया, पूजा आणि नातेवाईकांचं हित। विकासाच्या गप्पा मारतात, त्यांना वर्षभरात एकही साखळपूल आणता आला नाही। खेड तालुक्यातील विकास कामांवर भाष्य करत आमदार काळे यांना केलं टार्गेट। वराळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेश सोहळ्यात पाईट गट आणि गणांतील उमेदवारांची पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून जाहीर घोषणा। पाईट गटामध्ये सुनीता शरद बुट्टे पाटील, आंबेठाण गणामध्ये श्रद्धा दत्तात्रय मांडेकर आणि पाईट गणातून पल्लवी जयसिंग दरेकर यांना उमेदवारी केली जाहीर। मला खेड पंचायत समिती वन साइड झाली पाहिजे, पालकमंत्री अजित पवार यांनी अपेक्षा व्यक्त करत पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचेही दिल्या सूचना। निघोजे येथील निलेश थिगळे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कारेकर यांनी निलेश थिगळे यांना दिले नियुक्तीपत्र। पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी केली महत्त्वपूर्ण घोषणा। पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ करेन। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसमावेशक ध्येय, धोरणे आणि स्वाभिमानी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवून संघटनेची ताकद वाढवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन। निवडीनंतर निलेश थिगळे यांनी व्यक्त केले मत।